नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एफटी मधला जो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन चॅप्टर आहे, तर त्याच्यामधला आज आपण पुढचा टाईप बघणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे थेरॉटिकल टाईपचे प्रश्न बघणार आहे. तर बघा, एमपीएससी सॅट 2015चा प्रश्न आहे. काय दिले बघा, दिनोचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पद्धतीने ये जा करणे शक्य आहे? तर बघा, आता एकूण बस किती आहेत बघा, 1 ते 23 म्हणजे एकूण 23 बस आहेत, बरोबर आहे. ठीक आहे बघा. आता आपल्याला काय करायचंय, जाताना वेगळ्या बसने, ज्या बसने गेलो ना, येताना त्याच बसने यायचं नाही. म्हणजे जाताना समजा आपण 1 नंबरच्या बसने गेलो, तर येताना तुम्हाला 2 नंबरची बस वापरावी लागेल किंवा कुठलीही 1 ते 23 मधली. फक्त काय, जाताना 1 नंबरच्या बसने गेला तर येताना 1 नंबरच्या बसने यायचं नाही. ठीक आहे. बघा, मग आता याचा अर्थ काय बघा, जर जाताना समजा 1 ने गेलो, येताना 2 ने आलो, आणि हे जर आपण पलटी मारली तर काय होईल बघा, जाताना 2 ने होईल आणि येताना 1 ने. म्हणजे बघा, थोडक्यात काय फरक पडतोय. बरोबर आहे का नाही? म्हणजे 2 गाड्यांची जर अदलाबदल केली, तर काय होते बघा, सुरुवातीला बघा 1 आणि 2 येते, नंतर काय येते 2 आणि 1 येते. बघा, जर दोघांमध्ये आपापसात जर बदल केला आणि जर फरक पडत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, परम्युटेशनचा. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ना, तो कॉम्बिनेशन मध्ये मोडत नाही, हा प्रश्न परम्युटेशन मध्ये मोडतो. बघा, आता त्याच्यामुळे काय होईल इथं, बघा एकूण बस किती आहेत बघा, 23 बस आहेत. आणि एक फेरा पूर्ण करण्यासाठी बघा, जाताना 1 बस आणि येताना 1 बस, अशा आपल्याला 2 बस लागतील. म्हणजे बघा, 23 मधल्या आपल्याला किती बस घ्याव्या लागतील, तर 2 बस घ्याव्या लागतील. ठीक आहे. बघा, मग इथं काय निघालं असं, बघा मग इथं पी घ्यावं लागेल, 23 P2. बघा, आता काय निघालं इकडे, 23 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, पहा 23 मधनं 2 गेले, किती राहिले खाली, 21 फॅक्टोरियल. बघा काय निघालं उत्तर, पहा 23 गुणिले 22 गुणिले 21 फॅक्टोरियल डिवाइड बाय 21 फॅक्टोरियल. ठीक आहे. कारण की 21 ला मी स्टॉप का केलं, कारण खाली पण किती 21 फॅक्टोरियल आहे. याचा अर्थ आपण 21 ला 21 कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. बघा, म्हणजे इकडे काय निघेल पहा, इकडे मग चला 21 ला 21 कॅन्सल झालं, 23 गुणिले 22 किती निघते बघा, 23 गुणिले 22, 22 त्रिक 66, 22 दुने 44, 44 आणि 6 किती झाले 50, म्हणजे जवळजवळ 506 उत्तर येते बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. बघा, आता हे झालं आपलं फॉर्म्युला टाइप मध्ये. डायरेक्ट जर सॉल्व्ह करायचं असेल तर सॉल्व्ह करायचं बघा. बघा, एक फेरा पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2 बस लागणार आहेत. बरोबर आहे की नाही? जाताना 1 आणि येताना 1. बघा, मग आता पहिली जागा सिलेक्ट करण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत, तर बघा माझ्याकडे 23 गाड्या आहेत. इथे किती येईल मग, 23 येईल. बघा, आता दुसरी जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन राहतील बघा. एक गाडी जर मी इथं मांडली बघा, 1 ते 23 मधला एक क्रमांक जर इथं मी देऊन टाकला, तर राहिले किती बघा, 22 राहिले. याचा अर्थ ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे 22 ऑप्शन आहेत. म्हणून इथं किती लिहिणार मी, 22 लिहिणार. मग उत्तर काय येणार, 23 गुणिले 22 बरोबर किती निघते, 506. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, युपीएससी सॅट 2018चा प्रश्न काय दिले बघा, क्रीडा संमेलनासाठी 3 लाकडी ठोकळ्यांचा समावेश असलेले विजेते स्टँड खालील स्वरूपात आहे. ठीक आहे. बघा, जसं ऑलिम्पिकमध्ये बघतो बघा आपण, पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक. फक्त काय असते त्याच्यामध्ये, मला वाटतं पहिला क्रमांक मध्ये असेल, इकडे दुसरा आणि परत इकडे तिसरा असेल, या टाईप मध्ये. इकडे फक्त काय केले आपल्याला, 1 2 3 दिले. ठीक आहे. बघा, आता काय दिले बघा, निवडण्यासाठी 6 वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत आणि 3 लाकडी ठोकळ्यांपैकी प्रत्येकाला असे रंगवायचे आहेत की त्यातील 2 रंग एकसारखे नसतील. विजेत्याचा स्टँड किती वेगवेगळ्या प्रकारे रंगवला जाऊ शकतो बघा. तर आता बघा, आपल्याला हे 3 ब्लॉकला रंगवायचे आहेत. बरोबर आहे की नाही? आपल्याला किती रंग आहेत, तर 6 रंग आहेत. आणि बघा, कुठलाच रंग याच्यामध्ये रिपीट नाही झाला पाहिजे. म्हणजे समजा इथं जर तुम्ही समजा लाल कलर दिला, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये परत लाल कलर द्यायचा नाही. ठीक आहे. त्या 6 मधले दुसरे 2 कलर घ्यावे लागतील वेगवेगळे. याचा अर्थ काय बघा, तर हा प्रश्न कशाचा असणार आहे बघा, तर परम्युटेशनचा. येते लक्षामध्ये बघा, इथं समजा आपण लाल कलर दिला, इथं आपण समजा पांढरा कलर दिला आणि इथं आपण काळा कलर दिला, तर हा एक टाईप झाला. उलट काय होईल बघा, इकडे पांढरा येईल, इथं लाल येईल, इथं परत पिवळा येईल, असा वेगळा प्रकार. याचा अर्थ हा प्रश्न कुठला असतो, परम्युटेशनचा. म्हणजेच काय, थोडक्यात बघा, आदला बदल जर केली, समजा रंगांची आदला बदल केली, इथला पांढरा येईल आणि इथं लाल येईल. बरोबर आहे. समजा या 2 रंगांची आदला बदल केली, इथं कुठला आला, पांढरा आला, इथं कुठला आला, लाल आला. बघा, दिसताना वेगळं दिसणार आहे. बरोबर आहे की नाही? बघा, लाल इथं सुरुवातीला बघितला, पांढरा इथं बघितला, काळा इथं बघितला. आता नंतर काय केलं आपण, या दोन्हीची आदला बदल केली, इथं पांढरा केला, इथं लाल केला, इथं काळा आहे असा ठेवला. याचा अर्थ दिसताना वेगवेगळं दिसतंय. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर 2 वेगवेगळे टाईप झाले ते. म्हणजे जागांची आदला बदल जर केली आणि जर फरक पडत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, परम्युटेशन. हा प्रश्न कुठला, आपला परम्युटेशनचा प्रश्न आहे. बघा, आता आपल्याकडे बघा कलर किती आहेत बघा, 6 कलर आहेत आणि 6 कलर मधले आपल्याला किती निवडायचे, तर 3 निवडायचे. ठीक आहे ना. अशा आपण किती प्रकारे हे 3 ब्लॉक रंगवू शकतो. तर बघा काय निघेल इकडे मग, चला 6 फॅक्टोरियल
डिवायडेड बाय 5. 6 मधनं 3 गेले, 3 फॅक्टोरियल. किती निघते इकडे मग? 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. थोडक्यात काय आहे, 3 फॅक्टोरियल मध्ये 3 गुणिले 2 गुणिले 1 शेवटपर्यंत देतो आपण आणि खाली पण परत 3 गुणिले 2 गुणिले 1. ठीक आहे. फक्त आपण 3 फॅक्टोरियल कॅन्सल करू शकतो म्हणजे आपण 3 फॅक्टोरियल वरती जाऊन थांबलो. ठीक आहे. चला आता 3 फॅक्टोरियल कॅन्सल करून टाका. किती निघते बघा इकडं? 6 पंचे 30 आणि 3 चोक 12 म्हणजे किती झाले? 120 उत्तर येते बघा. उत्तर किती येते? ऑप्शन नंबर ए. बरं आता हे झालं फॉर्म्युल्यानुसार. डायरेक्ट सॉल्व्ह करताना काय करायचं बघा. आपल्याला किती रंगवायचे बघा? 3 जागा रंगवायचे. बरोबर आहे. इथे 3 जागा मांडून घ्या. मग आपल्याला कलर किती आहेत? 6 कलर आहेत. मग पहिली जागा रंगवण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत बघा. माहिती जर आपण बघितलं, ही जागा रंगवण्यासाठी माझ्याकडे पहिल्यांदा किती ऑप्शन आहेत? तर 6 कलर आहेत. बरोबर आहे नाही? मग इथे मी 6 लिहून टाकलं. ठीक आहे बघा. आता ही जर जागा रंगवायची असेल मला वेगळ्या कलरने, तर बघा 6 मधला 1 कलर तरी मी इथे देऊन टाकला. मग आता ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत? तर 5 ऑप्शन असतील. बरोबर आहे नाही? 1 कमी झाला. इथं 5 आला. आता बघा 1 कलर इथं गेला, 1 कलर इथं गेला. 2 कलर गेले 6 मधले. आता ही जागा रंगवण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत? तर 4 ऑप्शन आहेत. म्हणून इथं आपल्याला काय लागतं? 4. काय निघतं बघा? 6 गुणिले 5 गुणिले 4 मग डायरेक्ट उत्तर निघून जातं. 6 पंचे 30, 3 चोक 12 म्हणजेच 120 उत्तर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा UPSC 8/2023 चा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? लाल, हिरवा आणि पिवळा असे काही किंवा सर्व रंग वापरून 4 आडव्या पट्ट्यांसह ध्वजाची रचना करावी लागते. 2 लगतच्या पट्ट्यांचा रंग सारखा नसावा म्हणून हे किती वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते बघा. आता पट्ट्या किती आहेत बघा? एकूण ध्वजाच्या 4 पट्ट्या आहेत. बरोबर आहे का? ही एक पट्टी, दुसरी पट्टी, तिसरी पट्टी आणि चौथी पट्टी म्हणजे असा हा ध्वज आहे. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा याच्यामध्ये? तर आपल्याकडे 4 पट्ट्या झाल्या. रंग किती आहेत बघा? 3 रंग आहेत. कुठले कुठले? लाल, हिरवा आणि पिवळा असे 3 रंग आपल्याला ह्या 4 पट्ट्यांमध्ये बसवायचे. बरं आता पुढे काय दिले बघा त्यांनी? तर बघा 2 लगतच्या बरं इथं काय दिले? लाल, हिरवा, आणि पिवळा असे काही किंवा सर्व रंग वापरून बघा आपण यातले काही रंग वापरून पण रंगवू शकतो किंवा सर्व रंग आपल्याला घ्यावे लागतील. ठीक आहे बघा. बरं आता हे रंगवायचे आपल्याला. तर काय दिले बघा? 2 लगतच्या पट्ट्यांचा रंग सारखा नसावा. म्हणजे बघा समजा जर मी इथं लाल कलर दिला, या ठिकाणी जर मी समजा लाल कलर दिला, तर इथं जर समजा मी लाल कलर दिला, तर लगेच मला शेजारच्या पट्टीवरती लाल कलर देता येत नाही. ठीक आहे बघा. इथं जर लाल कलर दिला, तर इथे मी लाल कलर देऊ शकत नाही. मला दुसरे कुठले मी कलर देऊ शकतो. याप्रमाणे आपल्याला ते रंगवायचे बघा. मग डायरेक्ट सॉल्व्ह बघा. आता जर फॉर्म्युलानुसार जर गेलो आपण, तर कसं काय करता येईल आपल्याला इकडं? बघा रंग किती आहेत बघा? रंग आहेत एकूण आपले सॉरी पट्ट्या किती आहेत? 4 आहेत. बघा कधी पण आता इथं बघा 4 पट्ट्या असल्याने रंग 3 आहेत. तर बघा कधी पण जो तुमचा अंश असतो ना, ती मोठी संख्या असते. त्यामुळे काही जरी असलं, जागा 2 असल्या रंग 4 असले किंवा रंग 2 असले आणि जागा 4 असले, तरी पण वरती जी मोठी संख्या आहे ना, तीच घ्यायची बघा. 4 मधले किती रंग बघा? 4 पट्टे आहेत आणि आपल्याला रंग किती आहेत? आपल्याकडे 3 रंग आहेत. बरोबर आहे का? 4p3 बघा. आणि इथं जर आपण बघितलं, तर बघा आता मला सांगा पहिली जागा भरण्यासाठी पहिला जर ही आडवी पट्टी रंगवण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत? तर बघा आपल्याला रंग किती आहेत? बघा 3 रंग आहेत. बरोबर आहे का? इथं मग मी 3 रंग दिले. इथं मी काय केलं? 3 रंग दिले. ठीक आहे बघा. बरं आता मला सांगा, ह्यात बघा आता इथं समजा एक रंग दिला मी. कुठला? लाल, हिरवा, पिवळा मधला मी समजा लाल रंग दिला. ठीक आहे. तर बघा ही पट्टी रंगवण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन राहतील? तर बघा एक तर हिरवा आणि एक तर पिवळा म्हणजे 2 ऑप्शन राहतील. का? कारण की लगतच्या पट्ट्यांना सारखा रंग द्यायचा नाही आपल्याला. मग ही पट्टी रंगवण्यासाठी आपल्याकडे माझ्याकडे 2 ऑप्शन राहतील. ठीक आहे. 2 लिहिले इथे मी. बघा आता परत आता इथं समजा मी लाल दिलाय. इथं समजा मी आता पिवळा दिला समजा आपण बघा. इथं मी समजा पिवळा दिला. तर ही पट्टी रंगवण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन राहतील बघा. बघा आता इथं मी पिवळा देऊ शकत नाही, पण वरचा लाल पण मी इथं देऊ शकतो. इथं मी लाल पण देऊ शकतो आणि तिसरा रंग कुठला आपला हिरवा पण देऊ शकतो. म्हणजे ही पट्टी रंगवण्यासाठी माझ्याकडे परत 2 ऑप्शन आहेत. आणि सेम त्याचप्रमाणे बघा, आता बघा इथं जो रंग दिलेला आहे मी, तो फक्त मला इथं घ्यायचा नाही. बरोबर शेजारी समजा मी इथं पिवळा रंग, इथं समजा मी हिरवा रंग दिलाय समजा आपण. समजा मी इथं हिरवा रंग दिला, तर इथं जो रंग असेल ना, तो फक्त मला इथं घ्यायचा नाही. म्हणजे मी इथं खाली बघा, पिवळा पण घेऊ शकतो, लाल पण घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काही जागा भरण्यासाठी माझ्याकडे परत 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे बघा. मग आता परत 2 ऑप्शन बघा. मग आता उत्तर निघून घ्या आपलं. उत्तर काय असेल बघा? 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती निघते बघा? 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दुने 24 उत्तर येतं. ठीक आहे बघा. किती आलं उत्तर आपल्या इकडं? 24 उत्तर आलं. आणि इथं जर आपण बघितलं तर उत्तर काय निघेल बघा इकडं? पहा 4 फॅक्टोरियल
डिवाइडेड बाय 4 - 3 म्हणजे किती झाला 1 फॅक्टोरियल झाला. म्हणजे किती निघते बघा इकडं 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 भागिले 1. मग थोडक्यात काय 4 त्रिक 12 12 दुने 24. इथं पण उत्तर किती निघतंय 24. इकडे पण किती निघतंय 24. असे प्रश्न अशा मेथडने सॉल्व्ह करायचे म्हणजे कसं होतंय सॉल्व्ह करायला सोपं जातं. ठीक आहे. उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा UPSC चार्ट 2022 चा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये इंग्रजी वर्णमालेतील एक नॉन झिरो अंक. नॉन झिरो अंक म्हणजे कुठला झाला बघा 1 ते 9. 1 ते 9. ठीक आहे बघा परत काय दिले बघा एक स्वर आणि एक व्यंजन कॅपिटल मध्ये पासवर्ड तयार करण्यासाठी वापरायचे आहे. बघा थोडक्यात काय 3 अक्षरी पासवर्ड आहे आपला. ठीक आहे बघा 1 2 आणि 3 अक्षरी पासवर्ड आहे. ठीक आहे बघा काय दिले बरं एक नॉन झिरो अंक म्हणजेच काय 1 ते 9 मधले अंक फक्त 0 अंक घ्यायचा नाही. पहा एक स्वर आता स्वर बघा किती आहेत एकूण स्वर किती आहेत 5 AEIOU हे 5 स्वर आहेत. पहा स्वर किती झाले स्वर झाले AEIOU म्हणजेच किती झाले 5 आणि व्यंजने किती असतील बघा मग बघा एबीसीडी मध्ये एकूण 26 अल्फाबेट असतात त्यातले 5 जर स्वर असतील तर व्यंजने किती असतील राहिलेले म्हणजे 26 मधनं 5 गेले राहिले किती 21. ठीक आहे बघा आता काय दिले बघा इंग्रजी वर्णमालेतील एक नॉन झिरो अंक एक स्वर आणि एक व्यंजन कॅपिटल मध्ये पासवर्ड तयार करण्यासाठी वापरायचे आहेत. बघा जसे की प्रत्येक बरं आता सगळे एक एक घ्यायच्या एक इथं पण एक स्वर आणि एक व्यंजन. ठीक आहे परत जसे की प्रत्येक पासवर्डची सुरुवात स्वराने करावी. बस इथं सुरुवातीला कुठला अंक येईल बघा स्वर. स्वर म्हणजे किती असतात बघा स्वर झाले आपले एकूण 5. बघा परत काय दिले बघा आणि व्यंजनाने समाप्त होईल. स्वराने सुरुवात होईल व्यंजनाने समाप्त म्हणजे इथं शेवटी काय असतील बघा इकडे व्यंजन असतील आणि व्यंजने एकूण किती आहेत बघा व्यंजन आहेत 21. याचा अर्थ बघा इकडे स्वर गेला इकडे व्यंजन गेले राहिले मध्ये कोण मध्ये काय असेल बघा मग 1 ते 9 अंक यापैकी कुठला तरी एक अंक. ठीक आहे बघा बघा आता पुढे काय दिले बघा तर असे किती पासवर्ड तयार केले जाऊ शकतात बघा ज्याची सुरुवात स्वराने होईल आणि शेवट व्यंजनाने होईल. बघा तर बघा आता पहिली जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत तर बघा 5 स्वर आहेत म्हणजे 5 येणार माझ्याकडे 5 ऑप्शन आहेत. मधली जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत मध्ये काय येणार आहे नॉन झिरो अंक म्हणजेच 1 ते 9 मधला म्हणजे ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे 9 ऑप्शन आहेत आणि शेवटी काय येणार आहे व्यंजन. आता व्यंजन असतात किती 21 म्हणजे थोडक्यात काय ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत तर 21 ऑप्शन आहेत. कारण गुणाकार करून टाकायचं किती निघते माझ्याकडे 5 बघा 5 9 45 45 गुणिले 21 बघा 45 गुणिले 21 किती येते बघा 21 5 पाचोदर्शे 21 चोक 84 84 10 94 म्हणजे किती झाले बघा 945. 945 ऑप्शन नंबर सी. ठीक आहे आणि बघा आता हाच क्वेश्चन जर तुम्हाला फॉर्म्युलाने जर मांडायचा म्हणा तर सेपरेट मांडावा लागेल. कसा बघा ही जागा कशाने भरायची स्वराने स्वर किती बघा 5 म्हणजे 5 मधल्या एक एक निवडायचं आपल्याला. परत 1 ते 9 बघा अंक किती आहेत बघा 9 आहेत 9 मधला एक निवडायचा आपल्याला आणि परत बघा इकडे काय व्यंजन किती आहेत बघा 21 मधला एक निवडायचा आपल्याला. याचं पण परत काय ते बघा 5 फॅक्टोरियल बघा इकडे सॉरी 5 इथं किती येणार आहे 5 गुणिले 9 गुणिले 21 जर पूर्ण सॉल्व्ह केलं तर सेम असंच निघालं. ठीक आहे कारण की इथं एक म्हणजेच काय दुसरं 5 नाही गेलं 4 राहिलं मग 4 फॅक्टोरियल कॅन्सल होते. 5 गुणिले 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजे फक्त राहते काय 5 सेम सगळीकडे तेच होणार आहे 5 गुणिले 9 गुणिले 21. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा UPSC चार्ट 2022 चा प्रश्न. ठीक आहे बघा काय दिलं याच्यामध्ये एका टेबलावर 9 कप समान संख्येने एका टेबलावर 9 कप समान संख्येने पंक्ती आणि स्तंभामध्ये ठेवलेले आहेत. पण आता 9 कप जर समान संख्येने पंक्ती म्हणजे आडव्या बघा ओळी आणि स्तंभ म्हणजे उभ्या ओळीमध्ये जर ठेवायचे असतील याचा अर्थ बघा आपल्याला काय करावं लागेल 3चा क्यूब का बघा प्रत्येक बघा आडव्या ओळीमध्ये किती जण असतील बघा 3 जण असतील आणि उभ्या ओळीमध्ये पण किती असतील 3 जण असतील. ठीक आहे बघा अशा बघा आडव्या ओळीमध्ये आपल्याला 3 जण ठेवायचे. काय दिले बघा आता आहेत आणि त्यापैकी 6 कप मध्ये कॉफी आणि 3 कप मध्ये चहा आहे. बघा आता 6 कप मध्ये काय कॉफी आहे म्हणजे कॉफीचे 1 2 3 4 5 6 कप आहेत आणि चहाचे म्हणजे टीचे किती आहेत तर 3 कप आहेत. ठीक आहे बघा तर प्रत्येक पंक्तीमध्ये किमान 1 कप कॉफी असावी. बघा प्रत्येक पंक्तीमध्ये आडव्या पंक्तीमध्ये 1 कप कॉफी असावी किमान 1 कप कॉफी असावी म्हणून ते किती प्रकारे व्यवस्थित केले जाऊ शकतात तर ते किती प्रकारे व्यवस्थित बघा
तर थोडक्यात काय, तर अशी मांडणी आपण किती प्रकारे करू शकतो. तर बघा लक्षात घ्या, आता हा प्रश्न जर तुम्ही बघा प्रत्येक आडव्या लाईनला घेऊन जर कॉम्बिनेशनने जर सॉल्व्ह करत बसला तर वेळ लागणार. ठीक आहे. आपण हा प्रश्न परम्युटेशनने सॉल्व्ह करायचा. बघा, बघा कॉम्बिनेशनचे प्रश्न तुम्हाला परम्युटेशनने सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे. बघा, फक्त परम्युटेशनचे प्रश्न कॉम्बिनेशनने सॉल्व्ह करता येत नाहीत. बरं, आता हा क्वेश्चन का सॉल्व्ह करायचा बघा. थोडक्यात आपण असं समजू बघा, ह्या 9 जागा आहेत. ठीक आहे, किंवा 9 अक्षर आपल्याला शब्द लिहायचा आहे. आणि आपल्याकडे अल्फाबेट किती आहेत, तर 9 अल्फाबेट आहेत. बरोबर आहे की नाही? 9 अल्फाबेट आहेत. थोडक्यात काय 6 वेळा सी, जसं आपण पाठीमागे प्रश्न हे बघत होतो. काय समजा आपण आता इकडं समजा परम्युटेशन शब्द घेतला. परम्युटेशन. थोडक्यात काय परम्युटेशन या शब्दापासून आपण किती शब्द तयार करू शकतो? थोडक्यात असा प्रश्न आहे. पण इथे काय बघा, जसं आपल्याला आणि आपण यात कुठला टाइप बघायचो, तर रिपीटेड लेटर. रिपीटेड लेटर कुठले कुठे आहेत बघा, टी 2 वेळा आहे. बरोबर आहे का? परत आणखी काय दिसतंय बघा तुम्हाला? पी 2 वेळा, सॉरी टी 2 वेळा आहे. परत आणखी काय आहे का नाही. थोडक्यात आपण काय करू, जेवढे काय रिपीट झालेले आहेत लेटर ते सगळे काय करतो आपण डिव्हाइडला टाकतो. तर बघा आता तात्पुरतं असं समजू आपण, हे 9 लेटर आहेत. बरोबर आहे. मग 9 लेटरची बघा, लेटर 9 आहेत आणि जागा पण आपल्याकडे 9 आहेत. मग अशी मांडणी आपण किती प्रकारे करू शकतो? तर बघा डायरेक्ट आपण काय करतो, 9 फॅक्टरी लिहितो. बरोबर आहे का? 9 फॅक्टरी. अरे काय 9P9 बघा, एक लक्षात घ्या. 9P9 लिहितो आपण. बघा, लेटर 9 आहेत आणि जागा पण 9 आहेत. मग ह्याची मांडणी आपण किती प्रकारे करतो? 9P9. बरं, आता बरं डिव्हाइड बाय काय येईल बघा इकडे, डिव्हाइड बाय. डिव्हाइड बाय ह्याच्यामध्ये बघा जेवढे लेटर रिपीट झाले तेवढे सगळे आपण कुठे टाकतो, डिव्हाइडला टाकतो. म्हणजे किती आले हे 1 2 3 4 5 6. तर किती आले 6 फॅक्टोरियल. आणि हे किती झाले 1 2 3 म्हणजे 3 फॅक्टोरियल. ठीक आहे. आणि बघा 9P9 म्हणजे काय जरी असतं बघा, 6P6, 3P3, की आपण डायरेक्ट काय करतो, इकडे 6 फॅक्टोरियल लिहितो, इकडे काय करतो 3 फॅक्टोरियल लिहितो. बरोबर आहे का? डायरेक्ट आपण इथे काय करायचं, 9 फॅक्टोरियल लिहून टाकायचं बघा. 9 फॅक्टोरियल डिव्हाइड बाय 6 फॅक्टोरियल आणि परत 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. बरं, हे 6 का लिहिले आपण, तर 6 सी हा 6 वेळा आलाय आणि टी हा 3 वेळा आलेला. ठीक आहे बघा. बघा शब्द आडवे लिहिले काय आणि ह्या चौकोनामध्ये बघा 9 जागेवरती आपण बसवले काय. शेवटी आपल्याला विचारले काय त्यांनी, तर अशी मांडणी आपण किती प्रकारे करू शकतो? बघा लक्षात घ्या, आता इथं काय निघेल बघा, 9 फॅक्ट बघा, 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय काय निघेल बघा, हे 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल लिहून टाकू म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. आणि परत 3 फॅक्टोरियलचं उलट लिहू बघा, 3 गुणिले 2 गुणिले 1. ठीक आहे बघा. आता कॅन्सल करा. चला 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. बघा परत 3 1 3, 3 त्रिक 9, परत बे 1 बे, बे चोक 8. म्हणजे उत्तर काय निघते बघा, 4 त्रिक 12, 12 7 84. किती आलं माझ्याकडे? बरं, आता 84 काय आलंय बघा, तर 6 कॉफीचे कप आणि 3 चहाचे कप यांची मांडणी आपण ह्या 9 ब्लॉकमध्ये किती प्रकारे करू शकतो? तर 84 प्रकारे करू शकतो. ठीक आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला कंडिशन काय दिली बघा त्यांनी, तर बघा प्रत्येक पंक्तीमध्ये किमान 1 कप कॉफी असावी. म्हणजे बघा प्रत्येक पंक्तीमध्ये किमान 1 कप, म्हणजे आडव्या पंक्तीमध्ये 1 कप तरी कॉफीचा असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? थोडक्यात काय म्हणजेच बघा, तिन्हीच्या तिन्ही कप हे चहाचे नसले पाहिजे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1 कप जर काय करावं लागेल, कॉफी घ्यावी लागेल. बघा, आता या 84 प्रकार जे आपण घेतले त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची मांडणी झाली आपली. ठीक आहे बघा. सगळ्या प्रकारची मांडणी झाली. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघा, त्या शेवटच्या कप्प्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही चहा आलेले पण पकडले आपण. बघा. परत मधल्या कप्प्यामध्ये पण बघा तिन्हीच्या तिन्ही चहा आलेले पकडले आपण. आणि वरच्या कप्प्यामध्ये पण बघा आडव्या लाईनमध्ये तिन्हीच्या तिन्ही चहाचे कप आलेले आपण पकडलं. ठीक आहे बघा. म्हणजे एका मांडणीमध्ये तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही इकडे काय दिसतील, हे चहाचे कप दिसतील आणि वरती सगळं सी दिसेल. येते लक्षामध्ये बघा. बघा थोडक्यात काय हे असं. बघा इथं टी इकडे झाले सी. हा एक टाईप पकडला आपण. बघा दुसरा टाईप कुठला म्हणतोय मी, बघा इथं मध्ये झाले टी आणि हे सगळे सी. म्हणजे हे पण काउंट केलं आपण. बघा हा एक प्रकारचा काउंट केला, हा एक काउंट केला. परत आणखी काय, वरच्या लाईन मध्ये परत तीन चहाचे कप आलेले ते पण आपण पकडणार आहे. हे सगळे कशामध्ये आले, ते 84 मध्ये आलेत. आपल्याला वजा कुठले करावे लागतील बघा, की ज्याच्यामध्ये कमीत कमी 1 चहाचा कप नाही. बघा आता ह्या लाईन मध्ये चहाचा एक सॉरी ह्या लाईन मध्ये कमीत कमी कॉफीचा 1 कप आहे का नाही. त्याच्यामुळे ही एक कंडिशन आपल्याला वजा करावं लागेल त्याच्यामधून एकूण 84 मधनं. ही पण करावं लागेल. काय ह्याच्यामध्ये बघा मधल्या लाईन मध्ये एक पण कॉफीचा कप आलेला नाही. आणि सेम परत काय बघा, वरच्या लाईन मध्ये आणखी एक कंडिशन आपण कंडिशन हे करणार आहे. त्याच्यामध्ये वरच्या ह्याच्यामध्ये एक पण जसे सगळे चहाचे कप आलेले असतात ते आपल्याला मायनस करावं लागेल. म्हणजे एकूण किती झाले बघा, 1 2 आणि 3 अशा 3 कंडिशन आपल्याला मायनस करावं लागतात. कशामधनं? 84 मधनं. 84 मधनं जर डायरेक्ट 3 वजा केले, आपलं बरोबर उत्तर किती निघून किती जाते, 81. याचं उत्तर काय निघेल बघा मग, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे बघा. त्यामुळे हा प्रश्न बघा परम्युटेशननेच सॉल्व्ह करायचा, कॉम्बिनेशनने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा नाही.
बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला कॉम्बिनेशन सॉल्व्ह करून दिलेला आहे, पण हा प्रश्न कसं होतंय कॉम्बिनेशन सॉल्व्ह करत बसले की वेळ जास्त लागतो. डायरेक्ट परम्युटेशन सॉल्व्ह करा आणि उत्तर काढून टाका 81. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा UPSC 2023 चा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. पहा PQRS आणि T असे 5 व्यक्ती आहेत. त्यापैकी प्रत्येकाला एक काम सोपवायचे आहे. ठीक आहे बघा, त्यापैकी प्रत्येकाला एक काम सोपवायचे आहे. काय दिले बघा, P किंवा Q दोघांनाही कार्य 1 साठी नियुक्त केले जाऊ शकत नाही आणि कार्य 2 साठी R किंवा S दोघांपैकी एक नियुक्त केले जाणे आवश्यक आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये बघा, आता इकडे ह्या बघा, कार्य स्थिर ठेवायची का व्यक्तींची नावं स्थिर ठेवायची आपल्याला ते बघावं लागतं. बघा काय करायचं आपल्याला इकडे बघा, लक्षात घ्या. तिथं आपल्याला काय करावं लागेल, डाव्या हाताला सगळी कार्य लिहून घ्यायची. का कार्य स्थिर आहेत, कंडिशन कुठल्या चेंज झाल्यात बघा, तर व्यक्तींच्या P किंवा Q दोघांनाही कार्य 1 साठी नियुक्त केले जाऊ शकत नाही. ठीक आहे बघा, का सांगतो ते पण बघा, लक्षात घ्या. इकडे लिहून घ्या आधी. कार्य 1, कार्य 2, कार्य 3, कार्य 4 आणि कार्य 5. ठीक आहे बघा, हे 5 कार्य आहेत आणि प्रत्येक कार्याला एक व्यक्ती आपल्याला निवडायचे. बघा आता पहिल्यांदा कंडिशन काय दिली बघा त्यांनी, तर बघा P किंवा Q दोघांनाही कार्य 1 साठी नियुक्त केले जाऊ शकत नाही. बघा कार्य 1 साठी काय म्हटले बघा, P ला आणि Q, बघा P आणि Q या दोघांना पण काय म्हटले बघा, निवड केली जाऊ शकत नाही. ठीक आहे बघा, P आणि Q ची. बरं आता पुढे काय दिले बघा, हा कार्य 2 साठी R किंवा S दोघांपैकी एक नियुक्त केले जाणे आवश्यक आहे. बघा कार्य 2 साठी R किंवा S, बघा आता कार्य 2 साठी काय म्हटलंय बघा, एक तर R असेल किंवा एक तर S असेल, दोघांपैकी एक असेल. बरं आता बघा कार्य 1 साठी P पण नाही आणि Q पण नाही, राहिले कोण बघा, PQ RST. तिकडे R येऊ शकतो, S येऊ शकतो किंवा T येऊ शकतो. फक्त हे दोन येणार नाहीत. ठीक आहे बघा, P आणि Q. बरं, बाकीचं कार्य 3, 4, 5 ला काही त्यांनी कंडिशन दिले नाही, म्हणजे इथं कोण जरी आलं तर ह्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे बघा, मग आता काही जण काय म्हणतील बघा. बरं आधी आपण ह्या टाईपने सॉल्व्ह करू आणि मग व्यक्ती डाव्या साईडला नेऊन तर निघते ते पण बघू आपण. बघा आता मला सांगा, मग ज्या बघा आता सुरुवात करताना कुठनं करायची बघा, तर जिथं कमी बघा तुम्हाला कमी स्कोप आहे तिथे बघा तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत, बरोबर आहे ना. जिथं कमी स्कोप आहे ना तिथून सुरुवात करायची कधी पण. बघा आता इथं काय होईल बघा, बघा आता कार्य 2 ची जागा भरण्यासाठी आपल्याकडे किती ऑप्शन आहेत बघा. हे किती ऑप्शन आहेत, तर 2 ऑप्शन आहेत. आपल्याला कार्य 2 साठी फक्त आपण R किंवा S दोघांपैकी एकच जण वापरू शकतो. म्हणजे ही जागा भरण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे बघा. परत काय केले बघा, आता मला सांगा कार्य 2 मध्ये R किंवा S दोघांपैकी एक गेला असं समजू आपण. एक तर R गेला किंवा एक तर S गेला. आपण असं समजू किंवा चला R गेला. R गेला, मग इथं पण R ला काट मारून टाका. का R तर कार्य 2 ला गेलाय, याचा अर्थ मग कार्य 1 ला जागा भरण्यासाठी परत त्याच्याकडे किती ऑप्शन शिल्लक राहतील बघा, फक्त S आणि T. ठीक आहे, म्हणजे बघा 2 ऑप्शन शिल्लक राहतील. बघ बरोबर आहे, इथं पण काय येईल, मग इकडे 2 येईल. बघा आता लक्षात घ्या, कार्य 3, बघा कार्य 3 ची जागा भरण्यासाठी आपल्याला किती ऑप्शन राहतील बघा. एक जण इथं गेला कार्य 1 मध्ये, एक जण कार्य 2 मध्ये गेला, दोघ जण तर गेले. मग कार्य 3 ची जागा भरण्यासाठी आपल्याला किती ऑप्शन राहतील, 3 ऑप्शन राहतील. इथं 3 लिहून टाका. येते लक्षामध्ये. बघा परत कार्य 4, बघा इथे एक जण गेला, इथे एक जण गेला, इथे एक जण गेला, 3 जण गेले, राहिले की 2 जण. मग कार्य 4 ची जागा भरण्यासाठी माझ्याकडे 2 ऑप्शन राहतील आणि परत शेवटला एक जागा शिल्लक राहिली म्हणून इथे एक लिहिलं आपण. आणि ह्याचा गुणाकार करून टाक, किती निघते बघा. बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24 उत्तर येतं. ठीक आहे, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर किती झाले, 24 झाले. 3 2 6, 6 2 12, 12 दुने 24, म्हणजे आपण 24 प्रकारे मांडणी करू शकतो. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी येते. बरं आता बघा, हे झालं आपण कार्य डाव्या हाताला लिहून घेतली म्हणून, बरोबर आहे की नाही. जर बघा आपण इकडे जर बघा व्यक्तींची जर नावं लिहिली असती तर उत्तर निघते बघा, लक्षात घ्या. पहा PQRS आणि T. बघा आता काय म्हटलंय बघा तुम्हाला इकडं, P किंवा Q दोघांनाही कार्य 1 साठी नियुक्त केले जाऊ शकत नाही. बघा P ला पण कार्य 1 साठी नियुक्त केले जाऊ शकत नाही आणि Q ला पण कार्य 1 साठी नियुक्त केले जाऊ शकत नाही. म्हणजे बघा P आणि Q ला 2, 3, 4 आणि 5 पैकी कुठल्याही एका कार्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते. ठीक आहे, परत R आणि S ला काय दिले बघा, कार्य 2 साठी R किंवा S दोघांपैकी एक नियुक्त केले जाणे आवश्यक आहे. बघा कार्य 2 साठी काय म्हटले, R किंवा S, म्हणजे R ला पण 2 येऊ शकतो आणि S ला पण 2. बघा हे मी काय बघा, ही जागा किती प्रकारे भरू शकतो आपण ते लिहित नाही. तात्पुरतं आपण हे काय बघा, ह्या व्यक्ती आहेत आणि हे काय कार्य आहे. जागा भरायची आपल्याला आपण पुढे चेक करणार आहे, बरोबर बरोबर आहे का. बघा आणि तिला काय अडचण नाही. बघा मग आता लक्षात घ्या,
बघा आता आर बघा 2 जो आहे ना तो फक्त आर किंवा एस दोघांपैकी एकाला जाईल. मग सुरुवातीला इथं काय करावं लागेल आपल्याला 2 हा आर कडे गेला तर त्यावेळेस किती प्रकारे मांडणी करू शकतो आणि 2 हा जर एस ला गेला तर किती प्रकारे मांडणी करू शकतो. अशा 2 प्रकारच्या कंडिशन तुम्हाला काढून त्यांचे ऍडिशन करून तुम्हाला उत्तर काढावं लागते. म्हणजे आर आर म्हणजे 2 हा जर आर कडे गेला तर मग त्यावेळेस तुम्हाला किती प्रकारे मांडणी करू शकतो आणि 2 हा जर एस कडे गेला तर किती प्रकारे मांडणी करू शकतो हे वेगवेगळं चेक करावं लागते. त्यामुळे ते न करत बसण्यापेक्षा काय करा डायरेक्ट कार्य डाव्या साईडला लिहायचे. मग थोडक्यात काय जिथं बदल गेलेत ना बघा पी किंवा क्यू तिथं काय दिले बघा आर किंवा एस असं असेल ना तर काय करायचं मग हे पुढच्या बाजूला ठेवायचे आणि कार्य काय करायचं डाव्या साईडला घ्यायचे. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न कधीचा आपला UPSC 2023 चा प्रश्न आहे. सेम प्रश्न बघा कसा आलाय तुम्हाला बघा लक्षात घ्या. सेम हा त्याच्या आधी आलेला प्रश्न कधी आहे तर UPSC 2015 आलेला प्रश्न आहे बघा. ह्याच्यामध्ये पण काय दिले बघा सेम प्रश्न आहे बघा काहीच बदल नाही. 5 कार्य आणि 5 व्यक्ती आहेत. पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये फक्त काय 5 कार्य आणि त्या 5 व्यक्तींची नावं दिली आहेत. कशी PQRST इथं पण काय इथं फक्त काय दिले पीच्या ऐवजी 1 दिलाय क्यूच्या ऐवजी 2 व्यक्ती 2 व्यक्ती 3 व्यक्ती 4 आणि व्यक्ती 5 असं तुम्हाला दिलेले. पहा मग इथं काय करायचं बघा. कार्य 1 ते कार्य 2 परत कार्य 3 कार्य 4 आणि कार्य 5. ठीक आहे बघा. चला काय दिले 5 कार्य आणि 5 व्यक्ती आहेत. कार्य 1 साठी व्यक्ती 1 किंवा व्यक्ती 2 दोघांना हे नियुक्त करता येणार नाही. बघा कार्य 1 साठी बघा व्यक्ती काय म्हटले कार्य 1 साठी व्यक्ती 1 आणि व्यक्ती 2 या दोघांनाही नियुक्त करता येणार नाही. ठीक आहे बघा. याचा अर्थ इथं कोणाकोणाला नियुक्त करू शकतो आपण व्यक्ती 3 असेल व्यक्ती 4 असेल किंवा व्यक्ती 5 तिघांपैकी कोणालाही नियुक्त करू शकतो. बघा परत पुढे काय दिले कार्य 2 साठी व्यक्ती 3 किंवा व्यक्ती 4 यापैकी एकाला नियुक्त करणे आवश्यक आहे. बघा कार्य 2 साठी काय म्हटले व्यक्ती 3 बघा व्यक्ती 3 किंवा व्यक्ती 4 ह्या दोघांपैकी एकाला नियुक्त करणे आवश्यक आहे. बरं आता ह्याच्यामध्ये जर चेक केला आपण बघा तर बघा सेम बघा कार्य 3, 4, 5 तर काही कंडिशन त्यांनी दिलेलं नाही. बरोबर आहे की नाही. आणि बरं पुढे काय दिले तर प्रत्येक व्यक्तीला एक काम सोपवायचे आहे. असाइनमेंट किती प्रकारे पूर्ण करता येईल. बघा आता पाठीमागचा प्रश्न पण नीट चेक करून बघा. इथे काय दिले तुम्हाला व्यक्ती 1 व्यक्ती 2 दिले. बरोबर आहे की नाही. कार्य 1 साठी बघा पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा इकडे PQ करता येणार नाही. P आणि Q बरोबर सुरुवातीचे 2 आहे. मग थोडक्यात हा 1 आहे हा 2 आहे. बरोबर आहे का. आणि बघा परत पुढे काय दिले व्यक्ती बघा कार्य 2 साठी व्यक्ती 3 आणि 4 आहे. म्हणजेच काय 2 च्या पुढची संख्या म्हणजेच पाठीमाग काय दिले बघा PQच्या पुढे काय R आणि S हे 2 कुठं असणार आहेत कार्य 2 साठी. सेम प्रश्न फक्त काय केले बघा त्यांनी म्हणजे इथं तुम्हाला काय दिले व्यक्ती 1 व्यक्ती 2 दिलेले आणि 23च्या प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त PQRST असं दिले. ठीक आहे मग प्रश्न सेमच आहे. मांडणी पण सेमच आहे याची. उत्तर पण काय निघणार सेमच निघणार काय तर बघा सुरुवात कुठनं करायची कंडिशन ज्या कंडिशन दिले ते फॉलो करायचे. त्याच्यामध्ये जिथं कमी स्कोप आहे बघा इथं कार्य 2 च्या जागा भरण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. म्हणून इथं आपण काय केलं 2 लिहिलं आणि त्या आपण कशात बघा व्यक्ती 3 आणि व्यक्ती 4 आहे. सुरुवातीला बघा जर व्यक्ती 3 किंवा 4 पैकी एक जण जर कार्य 2 ला गेला तर बरोबर बघा इथं पण 3 आणि 4च आहे. बरोबर आहे की नाही. मग ह्यातली बघा या 3, 4 मधला एक जण कमी होणार आहे. मग इथं परत 3 नाही करायची इथं 2 जागा राहतील शिल्लक आपल्याकडे. बरोबर आहे का. समजा व्यक्ती 4 गेला तर व्यक्ती 4 ला काट मारा इथं. एक आणि 2 जण राहतील ते पण 2च येईल. बरोबर आहे का. बघा परत कार्य 3 साठी बघा किती व्यक्ती शिल्लक राहतील. तिथे एक जण गेला इथे एक जण गेला राहिले किती 3 व्यक्ती. मग इथं पण 3 लिहून टाका. परत 2 राहतील आणि परत एक राहील. मग उत्तर काय निघेल बघा बेदुनी 4, 4 12, 12 दुने 24 म्हणजे ह्याचं पण उत्तर काय असेल ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. UPSC 2017चा प्रश्न. ठीक आहे काय दिले बघा याच्यामध्ये जर दोन मुले आणि 2 मुली एका ओळीत अशी व्यवस्था करायची आहे की मुली एकमेकांच्या शेजारी राहणार नाहीत. बघा आता आपण कुठला टाईपचा प्रश्न बघितला याच्यामध्ये बघा तर 2 स्वर एकत्र येणार नाहीत त्या टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे बघा थोडक्यात काय बघा मग 2 मुले बघा मुले आणि इथं पण मुले करा. बघा मुले केलं आपण इथं. ठीक आहे बघा मुले ठीक आहे बघा चला परत काय केले बघा इकडं जर 2 मुली आणि 2 मुली एका ओळीत अशी व्यवस्था करायची की मुली एकमेकांच्या शेजारी राहणार नाहीत तर किती व्यवस्था शक्य आहेत. बघा आता लक्षात घ्या इथं जर आपण चेक केलं बघा तर 1, 2 आणि 3 या ठिकाणी कोण बसणार आहे बघा तर मुली बसणार. बरोबर आहे का बघा 1, 2 आणि 3 या ठिकाणी कोण बसणार आहे तर मुली बसणार.
बरं आता ह्याच्यामध्ये बघा 3 जागेसाठी आपल्याकडे किती ऑप्शन येतो? तर बघा मुलींची संख्या किती आहे? 2च मुली आहेत. बरोबर आहे का? काय म्हटले आपल्याला त्यांनी? एका ओळीत अशी व्यवस्था करायची आहे, की मुली एकमेकांच्या शेजारी राहणार नाहीत. म्हणजे मुलींना आपल्याला एक आड एक बसावं लागेल. बरोबर आहे का नाही? मग अशी व्यवस्था आपण किती प्रकारे करू शकतो बघा लक्षात घ्या. पहा 3 जागा आहेत आपल्याकडे आणि मुली किती आहेत आपल्याकडे? मुली आहेत 2. बरोबर आहे का? मग 3p काय येईल बघा इकडे 2 येईल. 3p2 बघा. 3p2 बघा. मग आता उत्तर काय निघेल बघा इकडं? 3 फॅक्टोरियल डिव्हाइड बाय पहा 3 जागेसाठी आपल्याकडे 2 मुली आहेत. बरोबर आहे का नाही? मग 3p2 केलं आपण. मग डिव्हाइड बाय काय निघेल बघा इकडं? चला 3तनं 2 गेलं 1 फॅक्टोरियल. बरोबर आहे का? बघा मग उत्तर काय निघेल इकडे बघा. 3 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर किती झाले? 6. मग थोडक्यात काय 6 प्रकारे आपण अशी मांडणी करू शकतो. बरं बघा, आता लक्षात घ्या, आपण स्वर एकत्र असताना काय करायचं बघा लक्षात घ्या. बघा, आता समजा आपल्याकडे बघा ए समजा 2 स्वर आहेत बघा. पी, क्यू आणि ए आणि ओ हे आहेत. ठीक आहे आणि स्वर एकत्र येणार नाही आपण असं पकडतो बघा. आपण काय करतो बघा, पी आणि क्यू लिहायचो इथं. इकडे काय केलं आपण हे असं मांडलं. बरोबर आहे का नाही? आणि मग ह्या 3 जागेसाठी आपल्याला काय करायचंय 2 मुलींची आपल्याला 2 मुली ह्या 3 जागांवरती सॉरी 2 स्वर ह्या 3 जागांवरती मांडायचे आपल्याला. 2 स्वर एकत्र नाहीत आले पाहिजे. ठीक आहे बघा. मग आपण काय करायचं बघा, ह्या 3 जागांसाठी बघा किती स्वर आहेत आपल्याकडे? 2 स्वर आहेत. हे असे करायचं. पण पुढे आणखी एक गोष्ट करायचो आपण काय? हे पी आणि क्यू सुद्धा आपापसात जागा बदलतील. बरोबर आहे का नाही? हे दोघं आपापसात जागा बदलतील म्हणून आपण काय करतो इकडे 2 फॅक्टोरियल करायचो. पण मी इथं तसं केलं नाही. का? का केलं नाही बघा? हा पण मुलगा आहे आणि हा पण मुलगा आहे. बरोबर आहे का नाही? आणि ह्या दोघांनी जरी आपापसात जागा बदलली, तरी पण ती दोघं जण कोण राहणार आहेत? तर मुलंच राहणार आहेत. येते लक्षामध्ये? ही दोघं जण कोण राहतील? ही दोघं मुलंच राहतील. त्याच्यामुळे बघा इथं काय येणार आपल्याला? ही दोघं मुलं हां, त्यामुळे इथं मी 2 फॅक्टोरियल हे लिहिलेलं नाही. डायरेक्ट फक्त काय केले? 3p2 एवढंच घेतलंय. उत्तर काय निघालं आपलं मग ऑप्शन नंबर 2. 6 प्रकारे मांडणी करता येईल. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा, आता जे आपण प्रश्न बघितले, ते सगळे कसे होते बघा त्याच्यामध्ये रिपिटेशनचा काय एवढा विषय नव्हता. आता जे आपण क्वेश्चन बघणार ना, ते बरोबर बघा आपण जे रिपिटेशन अलाउडचे जे क्वेश्चन बघितले होते सुरुवातीच्या टाइपमध्ये. आज आपण आता बघा त्या टाइपचे प्रश्न आपल्याला 2-3 दिसणार आहेत. बघा काय दिसतंय तुम्हाला इकडे बघा UPSC CCAT 2016 चा प्रश्न. ठीक आहे? काय दिले बघा याच्यामध्ये? प्रश्नपत्रिकेत 5 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला 2 पर्याय आहेत. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे बघा? 5 प्रश्न आहेत बघा. हां, चला कोणत्याही 2 उमेदवारांनी 5 प्रश्नांची उत्तरे समान क्रमाने दिलेली नाहीत. हे होण्यासाठी उमेदवारांची कमाल संख्या किती आहे? बघा, आता याच्यामध्ये बघा एकूण 5 प्रश्न आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 5च्या 5 प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केले आहेत. आता कसे बघा, ह्याच्यामध्ये असं दिलेलं नाही की कमीत कमी 1 प्रश्न सॉल्व्ह करा किंवा तुम्हाला कंपल्सरी काय करायचे 5च्या 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे. कंपल्सरी. बरोबर आहे की नाही? फक्त काय बघा आता अशी प्रकार बघा. बघ एका विद्यार्थ्याने काय केलं असेल बघा 5च्या 5 प्रश्नांची उत्तर त्याने ट्रू लिहिलेली असतील. एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं बघा 4 प्रश्नांची उत्तर ट्रू लिहिली, एका प्रश्नाचं उत्तर फॉल्स लिहिल. एखादा 4 प्रश्नांची उत्तर बरोबर लिहिल, पण एखाद्याचं फॉल्स करेल. पण जसं बघा वरच्या विद्यार्थ्याने 5व्या क्रमांकाच्या प्रश्नाला फॉल्स उत्तर लिहिले, तसंच तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याने दुसऱ्या प्रश्नाला फॉल्स लिहिले. म्हणजे ही पण एक वेगळी पद्धत पकडावी लागेल. थोडक्यात काय कुणाचाच क्रम म्हणजे आता समजा बघा 1 नंबरच्या विद्यार्थ्याने बघा 5च्या 5 प्रश्नांचे उत्तर केलेले ट्रू लिहिली. बरोबर आहे की नाही? तर असं उत्तर परत दुसऱ्या कुठल्याच विद्यार्थ्याने दिलेलं नाही. सेम. म्हणजे प्रत्येकाचं उत्तर कसं असणार आहे? वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असणार. ठीक आहे बघा. तर अशी आपण किती प्रकारे मांडणी करू शकतो बघा. आता हे रिपिटेशनमध्ये काम होतं लक्षात घ्या. आता बघा ज्यावेळेस आपल्याकडे बघा फक्त इकडे A, B, C, D, E समजा बघा 5 प्रश्नांना जर 5 उत्तर दिली असती, तर आपण काय केलं असतं? असं लिहिलं असतं. बरोबर आहे की नाही? पण इथं रिपिटेशन का निघते बघा? पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही एखाद्याने ट्रू लिहिलं, ठीक आहे बघा. तर असं नाही की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याला तो ट्रू लिहू शकत नाही. तो बघा पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला ट्रू आणि फॉल्स दोन्ही पण लिहू शकतो. सेम तसा दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराला तो ट्रू आणि फॉल्स दोन्ही लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात काय बघा, जर आता बघा जसं आपण ABCDE मध्ये बघा अल्फाबेटमध्ये आपल्याला जर 5 अक्षरी जर शब्द तयार करायचा असेल, तर आपण काय करतो बघा. एखाद्याने जर इथं सुरुवातीला बी लिहिला, म्हणजे एक शब्द शब्द तयार करताना, तर दुसरा अल्फाबेट त्याला बी घेता येत नाही. तर त्याला BADCE असं काहीतरी घ्यावं लागेल. हा एक शब्द तयार झाला. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय सगळ्या शब्द कसे असतात? वेगवेगळे असतात. या ठिकाणी कसं आहे बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही ट्रू लिहिलं,
तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही ट्रू लिहू शकता, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही ट्रू लिहू शकता. मग थोडक्यात काय आपल्याकडे बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत आणि ते 2 ऑप्शन प्रत्येक प्रश्नासाठी अवेलेबल आहेत आपल्याकडे. म्हणजे बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी किती प्रकारे देऊ शकतो? तर 2 प्रकारे देऊ शकतो. ट्रू आणि फॉल्स कुठलेही बघा. असं नाही की इथं ट्रू लिहिलं म्हणजे मला इथं परत फॉल्स लिहिता येईल, ट्रू लिहिता येणार नाही, असं काही नाही. त्याचं ट्रू लिहिलं तर इथं पण मी ट्रू लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे परत बघा 2 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडे परत किती ऑप्शन आहेत? 2 ऑप्शन आहेत. ट्रू आणि फॉल्स. इथं पण मी 2 प्रकारे उत्तर देऊ शकतो. इथं पण 2 प्रकारे, इथं पण 2 प्रकारे आणि इथं पण 2 प्रकारे उत्तर लिहू शकतो. ठीक आहे बघा. म्हणजे काय निघेल बघा इकडं? तर थोडक्यात 2चा 5वा घात. बरोबर आहे का? 2चा 5वा घात. म्हणजे उत्तर किती निघेल बघा? 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. 32 प्रकारे मी अशी मांडणी करू शकतो. जसं आपण मोबाईल नंबर बघतो बघा. म्हणजे समजा काय बघा, आपल्याकडे 2च अंक आहेत. कुठले कुठले बघा? आपल्याकडे अंक कुठले दिले त्यांनी समजा 1 आणि 2 हा अंक दिलाय. 1 आणि 2 आणि ह्या 2 अंकांपासून आपल्याला 5 अंकी मोबाईल नंबर तयार करायचा आणि रिपिटेशन अलाउड आहे. म्हणजे मोबाईल नंबरमध्ये आपण एक अंक एकापेक्षा जास्त वेळा घेऊ शकतो. मग मला सांगा सेम इथं तेच आहे बघा. अंक किती आहेत आपल्याकडे? 2 आहेत. बरोबर आहे का नाही? आणि ते लिहायचे की बघा आणि किती किती अंकी संख्या तयार करते? आपल्याला 5 अंकी संख्या तयार करते. म्हणून पॉवर काय करतो आपण इथं 5 लिहितो. मग थोडक्यात काय? हा नंबर लिहा बघा. पहिला नंबर घेण्यासाठी माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. 1 आणि 2. परत दुसऱ्याला पण 2 आहेत, तिसऱ्याला पण 2 आहेत, चौथ्याला पण 2 आहेत आणि पाचव्याला पण 2 आहेत. म्हणजे असं थोडक्यात 2चा 5वा घात म्हणजे उत्तर किती झालं? 32. म्हणजे 32 प्रकारे आपण मोबाईल नंबर तयार करू शकतो. सेम तसंच काय इकडं? तर 32 प्रकारे आपण प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. ठीक आहे? उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर डी. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा एम-पी-एस-सी CSAT 2023 चा प्रश्न. ठीक आहे बघा काय दिलं याच्यामध्ये? 20 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार केली आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 अंतर्गत पर्याय आहेत. दिलेल्या सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक बघा इथं आता मात्र तुम्हाला कंडिशन दिली आहे बघा. एक किंवा अधिक प्रश्नांना उत्तरे देण्याच्या विद्यार्थ्याला शक्य असणाऱ्या मार्गांची संख्या निवडा. बघा पाठीमागच्या प्रश्नामध्ये कसं होतं? तर आपल्याला कंपल्सरी 5च्या 5 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत होती. त्यामुळे तिथं प्रत्येक प्रश्नाला आपण 2 प्रकारे उत्तर देऊ शकतो, ट्रू आणि फॉल्स. इथं पण सेम तसंच आहे. बघा प्रत्येक प्रश्नाला 2 अंतर्गत पर्याय आहेत. कुठले समजू आपण? ट्रू आणि फॉल्स किंवा इतर कुठलेही बघा 2-2 ऑप्शन आहेत प्रत्येकाला. पण बघा लक्षात घ्या, इथं तुम्हाला एक आणखी कंडिशन काय याच्यामध्ये ॲडिशन झाली बघा. तर दिलेल्या सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक प्रश्नांना म्हणजे तुम्ही कमीत कमी बघा म्हणजे असं कंडिशन आपल्याला हे नाही की 5च्या 5 प्रश्नांचे उत्तर द्यायचे. पण कंडिशन काय? कमीत कमी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचे आपल्याला. बरोबर आणि अशा आपण किती मार्गांनी त्याची उत्तर देऊ शकतो बघा. काही विद्यार्थी बघा ह्यातल्या एकाच प्रश्नाचं उत्तर देतील. बरं आता एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा बघा कसे लक्षात घ्या. थोडक्यात काय बघा आता हे तसं तुम्हाला 2 कुठे दिसत नाही. जसं पाठीमागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2चा 5वा घात आलाय. बरोबर आहे की नाही? 2चा 5वा घात आलाय. पण इथं 2चा 5वा इथं 2चा का त्यांनी 20वा घात दिलेला नाही? कारण का इथं तुम्हाला प्रश्न तुम्ही सोडवू पण शकता. थोडक्यात काय? कमीत कमी एक प्रश्न लिहायचा याचा अर्थ काय बघा. एकूण 20 प्रश्न आहेत. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जर एका प्रश्नाचं उत्तर दिलं, तर याचा अर्थ तुम्ही 19 प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही समजा 2 प्रश्नांची उत्तरं दिली. एखाद्या विद्यार्थ्याने 2 प्रश्नांची उत्तरं दिली, तर 18 प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली नाहीत. याचा अर्थ त्याला प्रश्न स्किप करण्याची सुद्धा हे आहे. म्हणजे तो प्रश्न स्किप पण करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय त्याच्याकडे ऑप्शन तो पण आहे. भाई एक तर प्रश्नाचं उत्तर द्या, हो किंवा नाही किंवा प्रश्न पण सॉल्व्ह करू शकता. पण करू नका. पण बघा ह्या 3 ऑप्शन कधी-कधी येते याकडे बघा, फक्त एक प्रश्न सोडून. म्हणजे कमीत कमी त्याला एक प्रश्न तर त्याला सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर आहे की नाही? मग दुसऱ्या प्रश्नापासून बघा 20व्या प्रश्नापर्यंत त्याच्याकडे ऑप्शन किती आहेत बघा आता 3 ऑप्शन आहेत. कुठले? ट्रू लिहा, फॉल्स लिहा किंवा प्रश्न लिहू पण नका. बरोबर आहे की नाही? मग आता इथं काय आपण असं करत बसणार आहे का बघा? 20 प्रश्न आहेत. मग तो सुरुवातीला एक प्रश्न तो किती प्रकार लिहू शकतो? परत 2 प्रश्न बघा 20 प्रश्नांमध्ये 2 प्रश्न आपण किती प्रकार लिहू शकतो? परत 20 प्रश्नातले 3 प्रश्न आपण किती प्रकार लिहू शकतो? हे सगळं करत बसण्याची गरज नाही. लक्षात घ्या. हे लक्षामध्ये का सांगतो लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आपण काय केलं? आता बघा ही कंडिशन तात्पुरतं आपण बाजूला ठेवू. ठीक आहे बघा आपल्याला काय आहे? प्रश्न आपण एकतर 2 प्रकारे उत्तर लिहू शकतो. कुठला? ट्रू, फॉल्स आणि तो प्रश्न स्किप पण करू शकतो असं आपण गृहीत धरू. ठीक आहे बघा. थोडक्यात काय एकूण 20 प्रश्न आहेत. बरोबर आहे की नाही? मग आपल्याकडे बघा एकूण किती प्रश्न आहेत आपले असे हे 20 प्रश्न आहेत. ठीक आहे 20 प्रश्न आहेत. मग या 20 प्रश्नांना माझ्याकडे पर्याय कुठले आहेत बघा. बघा प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे पर्याय काय आहे? एक तर मी तो प्रश्नाचं उत्तर हो म्हणून देऊ शकतो. बघा 2 अंतर्गत पर्याय थोडक्यात आपण काय करू? 2 पर्याय म्हणजे कुठले? एक तर ट्रू आणि फॉल्स. बरोबर आहे का? मग एक तर बघा मी ट्रू लिहू शकतो. एक तर मी फॉल्स लिहू शकतो किंवा एक तर तो प्रश्न मी काय करू शकतो? स्किप करू शकतो.
मग माझ्याकडे पर्याय किती आहेत बघा, 3 पर्याय आहेत. बघा आता हे असं का बघा सॉल्व्ह करत असतं लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. बघा आता समजा एक प्रश्न लिहिला. ठीक आहे बघा, आता एक प्रश्न हा एक विद्यार्थी किती प्रकारे लिहू शकतो बघा. बघा आता समजा पहिल्या विद्यार्थ्याने काय केलं, एकच एकच प्रश्न सॉल्व्ह केलाय आणि त्याचं उत्तर काय दिलं त्यांनी बघा, तर ट्रू दिलं. ठीक आहे बघा. दुसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं बघा, त्याने पण त्याचा एकच प्रश्न सॉल्व्ह केला आणि त्याचं उत्तर काय केलं त्याने, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्याने फॉल्स केलं. ठीक आहे बघा. आता तिसरी कंडिशन काय बघा, तिसरा एक विद्यार्थी आहे, त्याने काय केले बघा, त्याच्याकडे पण परत कुठले कुठले ऑप्शन आहेत बघा. पहा एकच प्रश्न एक विद्यार्थी किती प्रकारे देऊ शकतो, बरोबर आहे की नाही. बघा मग थोडक्यात बघा, बघा आता समजा हे एका प्रश्नात झालं, बरोबर आहे की नाही. दुसरा प्रश्न जो आहे, दुसरा बघा समजा 2 प्रश्न आहेत बघा. 2 प्रश्न विद्यार्थी किती प्रकारे देऊ शकतात बघा. पहिला प्रश्न विद्यार्थ्याने काय केलं, एका विद्यार्थ्याने ट्रू उत्तर लिहिलं, बरोबर आहे का. दुसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं बघा, फॉल्स उत्तर लिहिलं आणि तिसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं, तो प्रश्न स्किप करून टाकला. बरोबर आहे, असे 3 विद्यार्थी झाले. आता समजा आपण 3 विद्यार्थी एका शेजारी उभा केले, तर काय विचारलं बाबा, तू उत्तर काय लिहिलं पहिल्या प्रश्नाचं. एक माझा म्हणला मी ट्रू लिहिलं, एक जण म्हणला फॉल्स लिहिलं, एक जण काय म्हणला मी प्रश्न सोडून दिला. आणि त्यांनी फक्त एकच एक मग थोडक्यात हा विद्यार्थी कोण झाला, एक पण प्रश्न न सॉल्व्ह केलेला, बरोबर आहे की नाही. पहा आता काही काही जणांनी 2-2 प्रश्न सॉल्व्ह केले. पहा त्यातले काय होईल बघा, एका जणाने काय बघा, पहिला विद्यार्थी काय नाही केलं बघा, त्याने काय केले, एका प्रश्नाचं उत्तर ट्रू लिहिले आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय केले त्याने, बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय केले त्याने, फॉल्स केले. ठीक आहे बघा. एकाचं उत्तर ट्रू, एकाचं उत्तर काय लिहिलं त्याने फॉल्स केलं. दुसरा एक विद्यार्थी पकडला आपण, ज्याने 2 प्रश्न लिहिलेत. त्याने काय केलं बघा, एकाचं उत्तर फॉल्स लिहिलं आणि एकाचं उत्तर ट्रू लिहिलं. बरोबर आहे की नाही. तिसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं बघा ह्याच्यामध्ये, पहा तिसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं, एका विद्यार्थ्याने ट्रू उत्तर लिहिलं आणि दुसरा प्रश्न काय केला त्याने स्किप करून टाकला. तर चौथ्या विद्यार्थ्याने काय केलं बघा, त्यातला एक प्रश्नाचं उत्तर फॉल्स, बरं आता बघा 2-2 प्रश्न आहेत, बरोबर आहे की नाही. बघा पहिल्याचं उत्तर ट्रू लिहिलं, दुसऱ्याचं उत्तर काय केलं, फॉल्स केलं. पहिल्याचं उत्तर फॉल्स केलं, दुसऱ्याचं उत्तर ट्रू केलं. तिसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं, दोन्ही प्रश्नांची उत्तर कशी केली बघा, ट्रू ट्रू केली. चौथ्या विद्यार्थ्याने काय केलं बघा, दोन्ही प्रश्नांची उत्तरे कशी केली, फॉल्स फॉल्स केली. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला म्हणजे असे किती प्रकारे आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, ते सगळं काढत बसावं लागते. मग आपण काय करायचं बघा, लक्षात घ्या. बघा ह्याच्यामध्ये आपल्याकडे कुठले कुठले ऑप्शन राहतात. उत्तराचं बघा, प्रश्नोत्तर देताना ट्रू लिहा, फॉल्स लिहा किंवा प्रश्न स्किप मारून टाका. येते लक्षामध्ये. फक्त काय बघा ह्याच्यामध्ये, फक्त कमीत कमी एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे बघा. आता तात्पुरतं आपण काय करू, एक प्रश्न पण सॉल्व्ह करायचा ही कंडिशन तात्पुरतं आपण बाजूला ठेवू. बघा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, पहा 20 प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे किती पर्याय आहेत बघा, 3 पर्याय आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. का, एकतर उत्तर बरोबर लिहा, मग ट्रू लिहा, फॉल्स लिहा किंवा स्किप करून टाका. 3 ऑप्शन आहेत. दुसऱ्या प्रश्नाला पण आपल्याकडे किती ऑप्शन आहेत बघा, 3 ऑप्शन आहेत. तिसऱ्याला पण आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. चौथ्याला पण 3 आहेत. पाचव्याला पण 3 आहेत. अशा प्रत्येक प्रश्नाला आपल्याकडे 3 ऑप्शन. मग सगळ्यांचा जर गुणाकार केला आपण तर काय निघतो बघा इकडं, 3 किती वेळा आलं, 20 वेळा आलं. मग 3 ची पॉवर किती घेतो आपण, 3 ची पॉवर 20 घेतो आपण. ठीक आहे. पण इथं 3 ची पॉवर बघा 20 पण आहे आणि 3 ची पॉवर 20 वजा 1 केलेले त्यांनी. आता वजा 1 का करायचं लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. 3 ची पॉवर 20 गेली आपण, बरोबर आहे की नाही. मग थोडक्यात काय 20 प्रश्नांची उत्तर आपण किती प्रकारे देऊ शकतो, तर ते काय केलं आपण, 3 ची पॉवर 20 केली. ठीक आहे. 20 प्रश्नांची उत्तर आपण काय करू शकतो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कंडिशन काय, आपण ते स्किप पण करू शकतो. फक्त बघा आता ही कंडिशन काय दिली तुम्हाला, दिलेल्या सर्व प्रश्नातील एक प्रश्न, एक किंवा अधिक प्रश्नांना उत्तरे देण्याचा विद्यार्थ्याला शक्य असणाऱ्या मार्गांची संख्या निवडा. म्हणजे थोडक्यात कमीत कमी एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. बघा तुमच्याकडे बघा 20 मधल्या 19 प्रश्नांना तुम्ही स्किप मारू शकता. पण त्यातला एक प्रश्न असा घ्यावा लागतो तुम्हाला, की त्याला तुम्हाला स्किप मारता येत नाही. याचा अर्थ काय बघा, ह्या 19 प्रश्नांना उत्तर लिहिण्यासाठी तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. ट्रू आहे, फॉल्स आहे आणि तो स्किप पण करू शकता तुम्ही. फक्त बघा जो जो तुम्हाला कंपल्सरी प्रश्न लिहायचा आहे कुठला ना कुठला तरी, त्याच्याकडे मात्र ते उत्तर देताना फक्त तुमच्याकडे 2च ऑप्शन असतात. कुठला, ट्रू आणि फॉल्स. मग आता ह्याच्या बघा ह्या सगळ्या कंडिशनमध्ये तुम्ही काय केले बघा, एक पण प्रश्न लिहिला नाही अशी एक कंडिशन ह्याच्यामध्ये पकडली आपण, बरोबर आहे. ह्या 3 ची पॉवर 20 मध्ये आपण जेवढे काय प्रकार पकडले ना, त्याच्यामध्ये आपण काय केले, सगळेच्या सगळे प्रश्न स्किप मारलेत. हा पण एक टाईप ह्याच्यामध्ये काउंट केलेला असतो. तो फक्त काय करता, मायनस करायचा. का, कारण की आपण कमीत कमी एका प्रश्नाचं उत्तर लिहिलंय, तेवढा फक्त तेवढं फक्त मायनस करा. बरोबर आपलं उत्तर काय निघून जाते, 3 ची पॉवर 20 आणि त्याच्यामधनं फक्त वजा 1. म्हणजे उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 1. हा, इथं जर तुम्हाला ही कंडिशन नसती दिली बाबा कमीत कमी एक प्रश्न लिहा, मग तुमच्याकडे जर असं असतं बाबा तुम्ही 2 प्रश्नांची म्हणजे तुमच्या एक प्रश्नाला तुमच्याकडे 2 पर्याय आहेत आणि तुम्ही तो म्हणजे काय 0 किंवा अधिक प्रश्नांना उत्तर देण्याचा विद्यार्थ्याला असं जर असतं 0 किंवा अधिक म्हणजे 0 पण प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता, तर त्यावेळेस तुमचं उत्तर काय आलं असतं,
3 ची पॉवर 20. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला स्किप करण्याचा अधिकार आहे. त्यावेळेस बघा 3 ची पॉवर 20 आली असते, पण इथं काय तुम्हाला कमीत कमी एक प्रश्न लिहायचाच आहे. त्यामुळे 3 ची पॉवर 20 केली आणि फक्त -1 केलं. का? सगळेच्या सगळे प्रश्न जे आपण स्किप मारले जातात तेवढा एक फक्त काय करा टाइप करायला इथं मायनस करायचं. ठीक आहे, म्हणून ह्याचं उत्तर काय ते ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन लिहू आता. बघा, PSI मुख्य परीक्षा 2020 चा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. ए या लेखकाची 5 वेगवेगळी पुस्तके, बी या लेखकाची 3 वेगवेगळी पुस्तके आणि सी या लेखकाची 6 वेगवेगळी पुस्तके आहेत. यातील किमान एक पुस्तक किती प्रकारे वाचकाला देता येईल ती संख्या निवडा. बघा इथं पण काय म्हटले, किमान एक पुस्तक. किमान एक पुस्तक द्यायचं याचा अर्थ काय बघा. आता एकूण पुस्तक किती आहेत बघा इकडं 5 आणि 3 8 आणि 6 14 पुस्तक आहेत. बरोबर आहे का नाही. आता बघा इथं हे एचं पुस्तक, बीचं पुस्तक, सीचं पुस्तक ते काय काढत बसायची गरज नाही. टोटल पुस्तक किती आहेत आपले एकूण 5 आणि 3 8 आणि 6 14 पुस्तकं आणि ती आपण एखाद्या लेखकाला किती प्रकारे देऊ शकतो. पण कशी बघा 14च्या 14 पुस्तकं त्याला एकदम आपण वाचायला देत नाही. बघा आणि किंवा 14 मधले एक पुस्तक आपण त्याला देत नाही. तर बघा एक पुस्तक बघा थोडक्यात किमान एक पुस्तक याचा अर्थ काय बघा. एखाद्या पुस्तकाला एक लेखकाला आपण एक 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 पुस्तक पण देऊ शकतो, 2 पुस्तकं पण देऊ शकतो, 3 पुस्तकं पण देऊ शकतो, 4 पण देऊ शकतो. असे आपण त्याला 14 पुस्तक पण देऊ शकतो. मग आता बघा एक पुस्तक जर दिलं आपण बघा, आता बघा इकडे समजा 1 ते 14 नंबरचे पुस्तक आहेत हा. मग त्याला आपण बघा एकच पुस्तक दिलं तर बघा आपल्याला ऑप्शन किती आहेत. एकच पुस्तक जर द्यायचं असेल तर त्याला आपण ते 14 प्रकार देऊ शकतो. एक पुस्तक त्याला आपण किती प्रकार देऊ शकतो. 14 प्रकारे. एकदा 1 क्रमांकाच दिले, एकदा 2 क्रमांकाच दिले, एकदा 3 क्रमांकाच दिलं. बरोबर आहे का नाही. बघा 2 पुस्तकं आपण त्याला बघा समजा आता 1 आणि 2 नंबरची पुस्तकं. तर हे 2 पुस्तकं आपण एखाद्या लेखकाला किती प्रकार देऊ शकतो बघा. ही 2 पुस्तकं. बघा सुरुवातीला त्याला आपण काय केलं बघा. 1 आणि 2 नंबरचं बघा आता 2 पुस्तकं जर द्यायची म्हटलं आपल्याला त्याला, तर आपण किती देऊ शकतो बघा. 1 आणि 2 देऊ शकतो. बरोबर आहे का. 1 आणि 2 दिलं. परत काय केलं बघा 2 आणि 3 दिलं. परत 3 आणि 4 दिलं. परत 4 आणि 5 म्हणजे 2 पुस्तकं आपण अशी वेगवेगळ्या प्रकारे पण देऊ शकतो. बरोबर आहे ना. किती आपल्या 14 पुस्तकांमधले. तर असे बघा मग आपण बघा एक पुस्तक किती वेळा देऊ शकतो, 2 पुस्तकं किती वेळा देऊ शकतो, 3 पुस्तकं किती वेळा देऊ शकतो. आपण काय प्रत्येक पुस्तक किती वेळा देऊ शकतो हे काय काढत बसू शकत नाही. बरोबर आहे की नाही. मग इथं काय करायचं बघा आपण सेम आता जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला त्या म्हणजे रिपिटेशन अलाउड आहे तुम्हाला. थोडक्यात काय त्या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. बघा आपल्याकडे किती पुस्तकं एकूण 14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 प्रकारची पुस्तकं आहेत. बघा आता प्रत्येक पुस्तकाला आपल्याकडे पर्याय काय बघा. बघा 14 मधले बघा 13 पुस्तकांना आपल्याकडे काय आपण एकतर ते पुस्तक देऊ शकतो किंवा त्याला ते नाही देऊ शकत. फक्त बघा थोडक्यात काय म्हणतोय असं मी. बघा आता समजा मला सांगा त्याला जर आपण एक पुस्तक दिले याचा अर्थ काय बघा आपण त्याला त्या 13 पुस्तकं दिलेली नाहीत. म्हणजे ती 13 पुस्तकं आपण आपल्याला स्किप मारण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे का नाही. बघा मग बघा फक्त हे एक जे पुस्तक आहे त्याला कमीत कमी एक तरी पुस्तक आपल्याला द्यायचंच आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळे बघा ह्या 13 पुस्तकांकडे तुमच्याकडे ऑप्शन किती आहेत बघा. त्याला ते तुम्ही देऊ पण शकता आणि स्किप पण मारू शकता. फक्त बघा एक पुस्तक असं आहे की त्याला कमीत कमी ते द्यावं लागणार. त्यामुळे एका पुस्तकासाठी फक्त तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे कुठला तर त्याला ते पुस्तक द्यायचंय वाचायला आपल्याला. कमीत कमी एक पुस्तक द्यायचं. ठीक आहे. पण इथं असं नाही करायचं की 13 पुस्तकांना तुम्हाला तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. 13 पुस्तकांना तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. आणि एका पुस्तकाला 1 म्हणतो तर 1 गुणिले 2 चा 13 घात असं करायचं नाही. बघा लक्षात घ्या ह्याच्यामधून फक्त काय करायचंय की असं समजा आपण की बाबा त्याला किमानच्या ऐवजी बघा किमान 1 च्या ऐवजी किमान 0 पुस्तक करू आपण. म्हणजे थोडक्यात त्याला एक पण पुस्तक नाही देता आलं तरी चालते. की म्हणजे थोडक्यात काय तुम्ही त्याला एक पुस्तक देऊ शकता, 2 देऊ शकता, 3 देऊ शकता आणि एक पण नाही देऊ शकत. अशी जर कंडिशन असली असती तर बघा थोडक्यात काय प्रत्येक पुस्तकाला आपल्याकडे 2 पर्याय असले असते. कुठले? एक तर ते पुस्तक द्या किंवा एक तर देऊ नका. बरोबर आहे की नाही. तर आपण काय करू फक्त बघा तर 14च्या 14 पुस्तकांना आपण एकतर देऊ शकतो किंवा नाही देऊ शकतो. आपण त्याच्यानुसार आधी उत्तर काढू. किती निघते बघा. प्रत्येक पुस्तक द्यायला आपल्याकडे 2 ऑप्शन बघा. एक तर देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. पण इकडे एक तर देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. अशी एकूण किती पुस्तकं आहेत आपली बघा 14 पुस्तकं. बरोबर आहे का. मग सगळीकडे किती येईल बघा 2 2 2 2 आणि इकडे परत असे 2. मग थोडक्यात काय 2 किती वेळा आलं बघा तर 2 हे 14 वेळा येते. बरोबर आहे का. चला हे किती आला मग 2 चा 14वा घात आला. बरोबर आहे का नाही. 2 चा 14वा घात आला. पण -1 का केलंय बघा त्याच्यामधून. तर बघा कमीत कमी त्याला एक पुस्तक आपल्याला द्यायचंच आहे. आणि आपण ह्या 2 च्या 14व्या घातामध्ये कुठल्या कुठल्या कंडिशन पकडलेल्या आहेत. तर बघा त्या लेखकाला आपण एक पण पुस्तक दिलेलं नाही. ही पण कंडिशन आपण ह्याच्यामध्ये मोजलेली.
अरे इथं 2-2 काय घेतले आपण? पुस्तक देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. बरोबर आहे का? त्याच्यामुळे इथं काय येते बघा, 2चा 14वा घात काढला आपण. फक्त त्याच्यामधून काय केले? 1 फक्त मायनस करायचं. कुठलं? तर ज्याच्यामध्ये बघा त्याला एक पण पुस्तक दिलेलं नाही. ही जी कंडिशन आहे ना, ती फक्त याच्यामधनं फक्त मायनस करावी लागते. म्हणजे बरोबर 2चा 14वा घात वजा 1 हे निघते उत्तर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा, थांबू आता आपण या ठिकाणी.